विश्व हिंदू परिषद और बजरंग दल ने नांदेड़ जिले के जिला कलेक्टर कार्यालय के सामने प्रदर्शन किया, जिसमें उन्होंने अपनी प्रमुख मांग की। प्रदर्शनकारियों ने मांग की कि छत्रपति संभाजीनगर में स्थित औरंगजेब की कब्र को तत्काल हटाया जाए। बजरंग दल और विश्व हिंदू परिषद ने जिला कलेक्टर कार्यालय के सामने प्रदर्शन किया और छत्रपति संभाजीनगर में औरंगजेब की कब्र को हटाने की मांग की। प्रदर्शनकारियों ने चेतावनी दी कि अगर उनकी मांग नहीं मानी गई तो वे बड़ा आंदोलन शुरू करेंगे। प्रशासन ने स्थिति को संभालने के लिए पुलिस तैनात की है, लेकिन अभी तक कोई आधिकारिक प्रक्रिया नहीं आई है। छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरातील जी औरंगजेबाची कबर आहे ही हिंदूंच्या भावना दुखावणारी आहे आणि एक ऐतिहासिक अन्यायाचं स्वरूप जे आहे ही म्हणजे औरंगजेबाची कबर आहे आणि हे हटवण्यासाठी आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे। हे आंदोलन मोर्चा स्वरूपामध्ये आहे, धरणे आंदोलन स्वरूपामध्ये आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर हे होत आहे। औरंगजेबाने जे मंदिर पाडलेलं आहे, पुन्हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जे 40 दिवस अतोनात वेदना क्रूर पद्धतीने वेदना दिलेल्या आहेत, हे सर्व काही नष्ट करण्यासाठी आज बजरंग दल विश्व हिंदू परिषदने एक पाऊल उचललेलं आहे की आज हे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून पूर्ण हटवण्यात यावी, यासाठी एक आंदोलन करण्यात येणार आहे। आणि जर हे आता हटवण्यामध्ये आलं नाही विश्व हिंदू परिषदच्या मागण्यानुसार, तर विश्व हिंदू परिषदतर्फे कार सेवा करण्याचं सुद्धा ठरवण्यात आलेलं आहे। दुबारा ही कार सेवा होणार आहे। जय श्रीराम। महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या, छत्रपतीबरोबर आयुष्यभर लढाई करणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणाऱ्या, हजारो मंदिरांचा विध्वंस करणाऱ्या, हजारो हिंदूंना जबरदस्ती मुसलमान करणाऱ्या औरंगजेबाची जी कबर आहे संभाजीनगरजवळ, त्या खुलताबादच्या कबरीच्या विरोधामध्ये जाऊन ती कबर आम्हाला अपमानासारखी वाटते। आमच्या गुलामगिरीचं ते प्रतीक आहे। आमच्यावर कुणीतरी राज्य केलं होतं याची आठवण आम्हाला सतत येत राहते। अयोध्येच्या रामजन्मभूमीचा प्रश्न जसा होता, जसा काशीच्या विश्वनाथ मंदिराचा प्रश्न आहे, जसा मथुरेच्या कृष्ण मंदिराचा आणि वाराणसीच्या विश्वनाथाचा प्रश्न आहे, आणि देशातल्या 30,000 मंदिरांचा जो प्रश्न आहे, या औरंगजेबाच्या क्रूर कृत्यामुळं अनेक मंदिरांच्या मशिदी झाल्या आणि त्याची कबर म्हणजे हिंदू समाजावर अत्यंत मोठ्या प्रमाणात अत्याचार करणारा तो मुघल शासक, त्याची कबर भारताच्या भूमीवर असता कामा नये। ते हिंदू समाजाचा अपमान आहे। याच्या विरोधामध्ये हिंदू समाजाला जागा करून ती कबर महाराष्ट्राच्या भूमीहून काढण्यासाठी